मुद्दा तू पुढे आणलायस, कारण आययुआयचा जो सक्सेस रेट आहे तो 15 ते 20% आहे. आणि त्यामुळे हे समजलं पाहिजे की बाबा आययुआय परत परत करावं लागतं. ऍटलीस्ट 2 किंवा 4 वेळा. जर मुलीचं वय 35च्या आत असलं तर 2 ते 4 वेळा आम्ही करतो. आणि त्याच्याच सक्सेस नाही मिळाला तर मग पुढची स्टेप म्हणजे इक्सी करू शकतो आपण. पण जर 10 मुलींनी ऍटलीस्ट 2 ते 4 वेळा आययुआय केलं तर 4 ते 5 त्यातल्या प्रेग्नंट होतील. म्हणजे पुढे फक्त 5 मुली किंवा 6 मुलींना इक्सीकडे वळावं लागतं. अच्छा, म्हणजे खूपच चांगला त्या मनाने सक्सेस रेट म्हणता. पण कंटिन्युइटीमध्ये म्हणजे 15%च पर अटेम्प्ट आहे. पण जर परत परत केलं तर हे महत्वाचं आहे. अच्छा. आणि की निराशा नाही सोडून दिली पाहिजे. निराश होतात आणि ट्रीटमेंट सोडून देतात किंवा डॉक्टर्स बदलतात. हो हो हो, हे मात्र बरोबर आहे. बरं, जर मग खर्चाची बाब बघायची झाली, कारण आर्थिक बाबी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत, तर हे कितपत खर्चिक आहेत? आय थिंक आययुआयचा खर्च वेगवेगळ्या युनिट्समध्ये बघितलं तर 2,000 पासून ते 10,000 पर्यंत खर्च होऊ शकतो. त्यामुळे कुठे जाल आणि किती काय सक्सेस रेट आहे, काय साधन सामुग्री वापरली जाते, ते सगळं बघणं महत्वाचं आहे. ओके. आपल्यावर सध्या पुण्यावरून एक प्रेक्षक आहेत, मोरेश्वर. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार मोरेश्वर, विचारा आपला प्रश्न. मोरेश्वर, विचारा प्रश्न, विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. मोरेश्वर, मोरेश्वर यांचा फोन कट होतोय. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आयसीएसआय हे पुन्हा एकदा आपण थोडक्यात सांगूया की काय नेमकी ही ट्रीटमेंट असते? या आयसीएसआय म्हणजे त्याला आम्ही इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणतो. एस्पेशली 1992 मध्ये पहिल्या बाळाचा जन्म झाला आयसीएसआय नंतर. आणि ह्याच्यात काय करतो की जी मुलगी असते तिला आम्ही हॉर्मोन्सचे इंजेक्शन देतो. म्हणजे 10 ते 15 अंडी तयार होतात. आणि ती तयार झालीत की नाही ही सोनोग्राफी जरिए आम्हाला कळतं, मॉनिटरिंग करून. आणि जेव्हा ती तयार होतात तेव्हा तिला ऍडमिट करतो. आणि ऍडमिट केल्यानंतर बेहोश करून तिला आपण सुई घालून ती अंडी शरीरातनं बाहेर काढतो. इट टेक्स अबाउट 10 to 15 मिनिट्स. आणि ती स्त्रीबीज जेव्हा आपण काढतो तेव्हा ती डिसेक्ट केली जातात. जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय की ग्लास पिपेट्स वापरून आपण डिसेक्ट करतो. आणि स्त्रीबीज ती मॅच्युअर आहेत की नाही बघतं. आणि मग जे पुरुषांकडून जे शुक्राणू कलेक्ट केलेले असतात तर ते शुक्राणू आम्ही बघून आयडेंटिफाय करतो. सगळ्यात नॉर्मल जो असतो तो पिकअप करतो आणि अंड्यात तो इंजेक्ट करतो. इक्सीमध्ये काय होतं ना की शुक्राणू जरी वीक असला आणि तो स्वतःहून ते अंड फलित करू नसेल शकत तर मायक्रो मॅन्युप्युलेटर हे मशीन वापरून आम्ही करतो. त्यामुळे स्त्रीबीज जे असतं ते डिसेक्शन तुम्ही पाहिलं आता. आणि हा स्पर्म घेऊन तो ऍक्च्युअली इंजेक्ट केला जातो. म्हणजे जे काम शुक्राणू स्वतः नाही करू शकत ते या मशीनची मदत करून आम्ही करू शकतो. आणि इंजेक्ट केल्यानंतर जे बाळ तयार होतं 2 दिवसानंतर ते बाळ आम्ही अलगदपणे पिशवीच्या आत सोडतो. बरं. आणि मग याचा सक्सेस रेटचा जर विचार करायचा झाला तर? याचा सक्सेस रेट जर मुलीचं वय 35च्या आत असेल तर जवळजवळ 50 ते 60% आहे. म्हणजे इट्स टेक्नॉलॉजी ज्यांनी इम्प्रूव्हमेंट चिकार झालेली आहे. 1992 मध्ये जो सक्सेस रेट अबाउट मे बी 10% होता तो आज 50%वर तर नक्कीच पोचलेला आहे. बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. ऍब्सोल्युटली लॉट ऑफ चेंजेस. म्हणजे चेंजेस पेशंट्समध्ये जे आम्ही प्री आयव्हीएफ ट्रीटमेंट देतो ती महत्वाची आहे. की पेशंटला आधी जर मुलीला काय प्रॉब्लेम्स असले, कारण वंध्यत्व पुरुषांना आणि मुलींमुळे देखील एकत्र देखील एक्झिस्ट करू शकतं एका वेळेस. त्यामुळे त्या मुलीची ट्रीटमेंट करतो. त्या पुरुषांना आम्ही गोळ्या देतो, अँटीबायोटिक्स देतो, म्हणजे काय इन्फेक्शन असलं तर ते क्लिअर करायला. मग दुसरी गोष्ट म्हणजे लॅबॉरेटरीमध्ये जे चेंजेस आलेले आहेत. हल्ली एअर हँडलिंग युनिट्स आहेत. म्हणजे जी हवा असते लॅबॉरेटरीमध्ये, आयव्हीएफ लॅबॉरेटरीमध्ये ती अगदी फ्रेश असते आणि क्लीन असते आणि ती सतत बदलली जाते. मग जे मीडिया आलेले आहेत ज्याच्यात आम्ही वाढवतो अन्न पाणी जे म्हणतो त्याच्यात सगळ्यात फरक पडलेला आहे. त्यामुळे डेफिनेटली प्रेग्नन्सी रेट वाढलेला आहे. बरं. आपल्यावर आणखी एक प्रेक्षक आहेत दौंडवरून, वैशाली आहेत. नमस्कार वैशाली, विचारा आपला प्रश्न. माझे दोन्ही ट्यूब ब्लॉक्स आहेत. बर. तर मी आहे ना टेस्ट ट्यूब केलंय 2दा. बर.
तर त्याच्यात म्हणजे काहीच उपयोग झाला नाही ना. वय काय तुमचं? दौंड मळत. वय काय आहे वय patient? 35. 35 वय आहे. 35 आहे. ठीक चालेल. तर ते ट्यूब ब्लॉक्स काढलेत पण काही फायदा नाही झालेला. पहिल्यांदा ट्यूब ओपन केल्या. ठीक वैशाली, ठीक आहे, तुमचा प्रश्न कळाला मॅम. आपण प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपल्याला ब्रेकसाठी थांबावं लागेल. पाहत रहा झी 24 तास हितगुज. घर एक सुंदर स्वप्न, प्रत्येकाच्या मनात वसणार. 4 भिंती सजवताना हळूवार नात्यांना जोडणार. नमस्कार. सेलिब्रिटींच्या घरांना भेट, आकर्षक गृह सजावट आणि वास्तुशास्त्र तज्ञांसोबत गृहविषयक मार्गदर्शन करणारं घर स्वप्नांचं, फक्त झी 24 तासवर. सुप्रैक्टिव कंप्लीट का 8 डे चैलेंज पैक जो दे ज्यादा एनर्जी सिर्फ 8 दिनों में. ऑफर सीमित है, जल्दी लीजिए सुप्रैक्टिव कंप्लीट. लगी 50 की. Service that will bring a smile. G5 mobile phones. Welcome change. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पुरुष वंध्यत्व या विषयावर आपण चर्चा करतो आहोत आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न आला होता. वैशाली होत्या दौंडवरून आणि त्यांनी मॅम प्रश्न विचारला होता आपल्याला की त्यांच्या ट्यूब ब्लॉक झालेल्या आहेत, तर त्याच्या संदर्भात. बेसिकली आता वैशाली सारखी जी पेशंट आहे जिच्या ट्यूब्स ब्लॉक्ड आहेत आणि 2दा IVF केलेलं आहे, तर ह्या पेशंटमध्ये मला तरी वाटतं की पहिलं आपल्या देशात कॉमन कारण म्हणजे ट्युबरक्लोसिस. टीबीमुळे ट्यूब्स बंद झाल्या असल्या ट्यूब, तर मग तिला 7 महिने ते 9 महिने ऍटलीस्ट तुम्हाला औषधं घेतली पाहिजे टीबीची. आणि त्याच्यासाठी आम्ही टेस्टिंग करतो आणि बघतो की बाबा टीबी आहे का. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना डेफिनेटली टेस्ट ट्यूब बेबीनी फायदा होईल, पण त्याच्या आधी जसं मी सांगितलं प्री IVF ट्रीटमेंट जे करणं आहे ते महत्वाचं आहे की तिला आधी टीबी बघितला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हिस्ट्रोस्कोपी असते. हिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बीण आम्ही पिशवीच्या आत घालतो आणि पिशवीचा आतला भाग बघतो की तो व्यवस्थित आहे की नाही. कधी कधी पिशवीच्या आत काही प्रॉब्लेम्स किंवा पॉलिप्स, सेप्टम काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे IVF फेल होतं, तर ते बघणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की तिचं वय 35 आहे, एक क्वालिटी काय आहे ते बघितली पाहिजे. आणि आमच्याकडे जे टेस्ट ट्यूब बेबी फेल झाली असली 2दा, तर मग आम्ही त्या पेशंट्समध्ये IMSI देखील करतो. एक नवीन प्रक्रिया आहे ती वापरण्यात आली जाते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की तिचं पिशवी व्यवस्थित नसली तर मग दुसरे उपाय आम्हाला ऑफर करावे लागतात, किंवा एक क्वालिटी चांगली नसली तर आम्ही एक डोनर्स वापरतो. हे सगळे ऑल्टरनेटिव्ह डेफिनेटली आहेत. तर तुम्हाला की वेगळं हे करायला पाहिजे. लाईक ही IMSIची प्रक्रिया जी दाखवत आहेत त्याच्यात आम्ही हा जो स्पर्म आहे तो जवळजवळ 7200 टाइम्स हा एनलार्ज केला जातो. ओके. आणि मग त्याचं डायमेन्शन्स घेतलं जातं, म्हणजे स्पर्मचं हेड, ब्रेथ, लेंथ ते सगळं व्यवस्थित घेतलं जातं आणि मग तो नॉर्मल आहे की नाही. आणि तो जर नॉर्मल असला तर तो स्पर्म वापरला जातो ICSI, जशी मी जी प्रक्रिया आधी दाखवली ती. मग हा स्पर्म उचलला जातो आणि अंड्यात इंजेक्ट केला जातो. आणि ह्यांनी डेफिनेटली पेशंट्समध्ये ज्यांच्यात पुरुषांचं वंध्यत्व आहे किंवा अशा वैशाली सारखे पेशंट जिथे फेल झालेलं आहे पूर्वी IVF, त्याच्यात आम्ही वापरायला सुरुवात केलेली आहे. बरोबर. IMSIचं तंत्रज्ञान तुम्ही पहिल्यांदा भारतात वापरलं, तर ते सुद्धा आधुनिक आहे, म्हणजे सर्वात लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणावी लागेल जी पुरुष वंध्यत्वासाठी. ते कितपत खर्चिक आहे, त्याचं सक्सेस रेट काय सांगता येईल? कुठलीही टेक्नॉलॉजी आली की खर्चिक असते, पण आम्ही काय करतो की त्याचं कॉस्ट थोडा कमी ठेवलेला आहे. पण बेसिकली टेस्ट ट्यूब बेबीचा जो कॉस्ट असतो तो टेस्ट ट्यूब बेबी कॅन कॉस्ट एनिथिंग बिटवीन 50,000 to 1.5 लाख 2 लाख. औषधं जशी वापरली जातात तसं त्याचं कॉस्ट वाढत जातो. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बँक विषयी बोलला, स्पर्म बँक्स विषयी तुम्ही काय सांगाल? स्पर्म बँक जे आहे त्याचे 2 प्रकार असतात. स्पर्म बँक चे 2 विभाग असतात. एक म्हणजे नवऱ्याचेच स्पर्म्स ठेवायला
माझ्याकडे बऱ्याचशा पेशंट्स आहेत ज्यांचे हजबंड दुसरीकडे म्हणजे परदेशी नोकऱ्या करतात किंवा शिपवर असतात. बरेचसे जे रिग्सवर काम करतात ते 21 दिवस रिगवर असतात, 21 दिवस घरी असतात, किंवा बाहेरगावी जे शिप्सवर काम करतात ते 9-9 महिने परत येत नाहीत. तर त्यांच्यासाठी आम्ही काय करतो की जर मुलीचं वय वाढत चाललेलं असतं आणि तिला मूल झालेलं नसतं तर त्यांचे स्पर्म्स आम्ही फ्रीज करून ठेवतो बँकेत. आणि म्हणजे ते हजबंडचे, आणि तो नवरा नसताना हिचा IUI किंवा ICSI तर काउंटवर डिपेंड करून आम्ही ठरवतो. जर नॉर्मल काउंट असलं तर साधा IUI करतो आणि तिला प्रेग्नन्सी द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे तिच्याच नवऱ्याचे शुक्राणू वापरून तो नसताना आम्ही तिला प्रेग्नंट करायचा प्रयत्न करतो. ओके. आणि दुसरा भाग जो आहे सीमेन बँकेचा तो आहे डोनर. बऱ्याचशा पेशंट्सना जसं मी सांगितलं टेस्ट ट्यूब बेबीचा खर्च परवडत नाही किंवा झेपत नाही, तर त्यांच्यासाठी आम्ही बँकेतून डोनर सीमेन वापरतो. म्हणजे दुसऱ्या पुरुषाचे ते वीर्य असतं आणि जर ते वापरू शकतो. किंवा काही पेशंट्स असे असतात ज्यांना ICSI बऱ्याच वेळा केलेली असते. माझ्याकडे एक पेशंट आहे जी 6-7 वेळा ICSI केलेली आहे आणि 2दा-3दा त्यांना अबॉर्शन झालेले आहेत. म्हणजे प्रेग्नन्सी राहून देखील अबॉर्शन झालेले आहेत. मग अशा पेशंटसाठी आम्ही कधी कधी डोनर स्पर्म वापरतो. किंवा काही पुरुषांमध्ये जेनेटिक डिफेक्ट्स आहेत आणि ते त्यांनी त्यांचं स्वतःचं शुक्राणू वापरलं तर त्या मुलाला सारखा तो डिफेक्ट जाणार, तर मग त्यांच्यासाठी देखील कधी कधी आम्ही डोनर सॅम्पल ऑफर करतो. अच्छा, मला वाटतं खरं तर या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून खरंच मातृत्वाचा जो आनंद असतो त्याच्यापासून कोणी लांब राहू नये. खूप मोठं हा विषय आहे, आवाका खूप मोठा आहे, तंत्रज्ञान थोडंसं क्लिष्ट आहे, तुम्ही सांगताय. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.